रात्रीचा 7-12. कोण आहे? अरे आपला आदित्यच आहे. आणि काय अवतार केलाय ना, आणि नक्की काय करतोय? ध्यानाला बसल्यासारखं तर वाटतोय. आदित्य आणि ध्यान. पण आज याचं ऑडिशन आहे ना, महिनाभर तयारी करत होता की त्यासाठी? का ऑडिशनच्याच आधी याला असा साधूबाबांचा रोल मिळाला? काहीतरी अघोरी रोल दिसतो. काय आदित्य बाबा, झालं का तुमचं योग करून? झालं आहे. आज मी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. माझ्या मनात किंचितही नकारात्मकता नाही, फक्त सकारात्मकता. केवळ सकारात्मकता, निव्वळ सकारात्मकता. माझं मेडिटेशन झालंय, त्यामुळे मी आता ध्यानस्थ बसणार आहे. आणि ऑडिशनला कोण जाणार? नाही जाणार आहे. माझ्या कुंडलीत तत्पूर्तः उच्च कर्मयोग नाही. उच्च कर्मयोग म्हणजे काय? म्हणजे पुढील 3 वर्षे मला लीड रोल मिळणे अशक्य आहे. त्यामुळे मी जर छोट्या रोलमध्ये अडकलो तर उच्च कर्म योग येऊन देखील मी त्याचा नीट उपभोग घेऊ शकणार नाही बालिके. त्यामुळे इथून पुढे नो ऑडिशन, फक्त आत्मचिंतन आणि ध्यान साधना. हे तुझी झोप झाली आहे ना नीट? काय बडबडतोयस तू? तुम्हाला ही बडबड वाटत असली तरी हे कटू सत्य आहे. आणि कोणी सांगितलं तुला? माझे गुरुजी, परमपूज्य महंत श्री 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 108 त्रिकाली गुरुजी. 108 काय? 108 वेळा नामस्मरण केलंय मी बालिका. आता हे कोण नवीन बाबा आणलेस तू आता? बाबा नाही, गुरुजी. परमपूज्य श्री त्रिकाले गुरुजी. अरे हे जे तू म्हणतोयस ना कर्मयोग वगैरे, त्यासाठी कर्म करणं पण गरजेचं आहे ना. म्हणजे तुला सतत धडपड करायला लागेल काम मिळवण्यासाठी, तरच पुढचे रोल मिळतील. त्या बाबतीत माझ्या गुरुजींनी मला आधीच सावध केलेले आहे. छोट्या मोहांमुळे मोठा फायदा गमावू नकोस, हे त्यांनी मला आधीच नमूद केले आहे. त्यामुळे इथून पुढे फक्त ध्यान आणि आत्मचिंतन. आणि मधल्या काळात डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर या लोकांना भेटला नाहीस तर तुला रोल कोण देणार आहे? तो तुझा बाबा? बाबा नाही, गुरुजी. ते सर्व काही माझ्या त्रिकाले गुरुजींमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे शक्य होईल. आणि त्या काळात माझ्या कुंडलीमध्ये देखील अनुकूल काळ असेल. आद्या, हे असल्या बुवाबाजींच्या नादाला लागू नकोस, नाहीतर आत्ता मिळतात ना छोटे मोठे रोल, ते पण मिळणं बंद होतील. माझ्या गुरुजींना भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्वांची ज्ञानप्राप्ती आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही मला डिस्ट्रॅक्ट करू नका. ज्ञानप्राप्ती आधी गुरुप्राप्ती होणे अनिवार्य असते, आणि ती मला अचूक लाभलेली आहे. त्यामुळे यापुढे मी कोणाचंही काहीही ऐकणार नाही. माझ्या ध्यान साधनेची वेळ झालीय, त्यामुळे नाव यू गाईज कॅन डक ऑफ. त्याला कधी अक्कल येणार आहे काय माहित. नाही रे, ते ग्रहांचं वगैरे खरं असतं, खरं बोलत असेल. ए, तू पण आता याच्या नादाला लागलीस का? तसं नाही, पण खरंच असेल. काय करायचं ते कर.
असं कोण पाणी पितं रे? आडवा पडून पाणी प्यायलास ना पोटात दुखेल तुझ्या. आता तू मला शिकवणार होय पाणी कसं प्यायचं? एक तरी पाणी पण नीट लागणं झालंय. कसला एको बसवला जिम मध्ये काय माहित. ते पाणी नसतं, पाणी असतं. आणि कसले शब्द वापरतोस रे? किस्त आणि काय ते वाईच, हे काही शब्द आहेत का? जरा चांगले शब्द वापरायचा ना बोलताना. नाकातनं बोललं की व्यवस्थित आणि तोंडातनं बोललं की व्यवस्थित नाही होय. असलं काय अगं पण तू कशाला इथे सांगायला मला? माझं मी पाणी पित होतं ना. आत्ता जरा सकाळ झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे सकाळी सकाळी तुमची भांडणं कानावर पडली नाहीत ना तर नवीन दिवस उजाडल्यासारखं वाटतच नाही. अगं आता ही बघ की मी पाणी पितोय तर म्हणते पाणी नाही म्हणायचं, न म्हणायचं, न बाणातला न पाणी. आता तू मला सांग, माणसासाठी भाषा आहे का भाषेसाठी माणूस आहे? हे बदवल्या भाषा ही गरजेची आहेच, पण तिचा असं जास्त बाऊ केला ना तर त्याचा काही अर्थ उरत नाही. सांग या बाऊला. 1 मिनिट. ही काय बाऊ करण्याची गोष्ट नाहीये. लँग्वेज इज मॅन्डेटरी, कळलं? आता ही चालतंय, ही मधनं इंग्लिश बोलती. मी तुला काय सांगते, आता पाणी तुम्ही आणि आता जाऊ नको मला पाणीमध्ये सांगायला फरक आहे नाही. बघ. नाही 1 मिनिट, तू शब्द जरा नीट वापरायचा माहितीये का? नीट- किती घाण आहे कशाला ते सांगायला? मला नाही त्रिकाल आवडत. आहे, त्रिकाल आहे, त्रिकाल आहे. आधी त्रिकाल. हे आद्या, तुला कधी भाषेवरनं प्रॉब्लेम आलाय का रे? नाही म्हणजे तू कधी पाण्याला पाणी म्हणला म्हणून तुला कोणी हाकलून दिलंय का? आर उच्चार बदलल्याने काही फरक पडतो? उच्चार बदलल्याने प्रवाहाचा गुणधर्म बदलत नाही ना. आणि जर ते बदलत नसेल तर मग आपण का त्यात अडकतोय? वी डू अवर जॉब अँड लेट पाणी डू देअर फ्लो जॉब. म्हणणं बरोबर आहे याचं, पण काय म्हणलं? संचिता चिमटा काढ. सॉरी. अरे तुम्ही ऐकलं का तू काय बोलला ते? आयुष्यात पहिल्यांदा आद्या काहीतरी लॉजिकल बोललाय. मला लॉजिकच कळलं नाही काय. त्याला त्रिकाल दर्शन झालेलं आहे म्हणून तो असं बोलतोय. आणि जोवर त्याचं त्रिकाले गुरुजींचं भूत उतरत नाही ना तोवर तो असाच बोलत राहील. व्हॉट? हु इज त्रिकाले गुरुजी नाव? हा आता ही सेमी इंग्लिश बोलायला चालतंय. हे कपरे. हे सिद्ध्या, हे कोण आहेत त्रिकाले गुरुजी? महंत आदित्यजी यांचे नवे गुरु. त्यांनी यांना सांगितलंय की पुढचे 3 वर्ष एकही छोटा रोल करायचा नाही, कारण त्यांना 3 वर्षानंतर अचानक लीडचा रोल मिळणार आहेत. आणि काय म्हणत होता हा 3 वर्षानंतर त्याचा उच्च कर्मयोग आहे म्हणे. तोवर फक्त ध्यान आणि नामस्मरण. काय फालतूगिरी आहे ही? 3 वर्षांनी ब्रेक मिळणार आहे म्हणून असलं काहीतरी करत बसला ना, इंडस्ट्रीमधून कायमचा ब्रेक मिळाला. अरे पण ऐकावं ती नवलच आहे बरं का. मी आतापर्यंत माणसं बाईच्या नादाला लागतात ऐकलं होतं, म्हणजे तर बाबाच्या नादाला लागलाय. असलं बोलल्याशिवाय तुझा दिवस संपत नाही ना. आता मगाशी नच न झालं, आता मी कसं बोलायचं काय बोलायचं हे पण तू शिकवणार आहेस का मला? नाही तू एक काम कर, माझ्यासाठी एखादा अभ्यासक्रम तयार कर, मग त्यानुसार मी वागत जाईन बोलत जाईन. हा अगं तू बँकर कमी आहे ना, ती शाळेतली बाई जास्त वाटतीस. अरे असं बोल नका, असं बोला, हे करू नका, हे करा, सरळ लाईनीत बसा, रुमालान शेंबूड पुसा. शेंबूड. हा येतो की तुला पण. गप्प बस रे, काही काय गप्पच काय. तू ना एखाद्यावर हसणे हे खुजेपणाचे दर्शन, आणि हाच वाढत चाललेला खुजेपणा विश्व शांतीसाठी धोकादायक आहे. बरं बाबाजी. हे मला म्हणत आदित्य नाही आवडत आहे. आधीचा आद्या पाहिजे यार. हे आधीच लवड नाटक करू तुला बरं वाटेल. हे गप चांगलं वाटतंय मला, जरा घरात शांती, नाहीतर हिला करत फिरत असते इकडून तिकडे. पण काय हा ना. असू दे चांगलंय. काय करतोस तू?
त्राटकेषु त्राटकावाक्षी. बोल. म्हंटल काय करतोयस तू? त्राटक. त्राटक म्हणजे? ज्ञानार्जन हे नेहमी बसून करा. उभे उभे केले तर उभे उभे निघून जाते, मेंदूमध्ये बसत नाही. बसते. छान. तर त्राटक ही एक साधना आहे मनशांतीसाठी. मनाचा कंट्रोल हा सुरळीत होतो आणि सेल्फ कंट्रोल येतो. कर कर, तुला गरज आहे याची. ए नादान बालिके बस. त्राटक हे फक्त माझ्यासाठी नाही, हे संपूर्ण जगासाठी आणि वार्य आहे. तू कॅफेत काम करतेस बरोबर, तर तुझं मन विचलित होत असणार आहे बरोबर. हा म्हणजे काहीतरी वेगळे विचार येतात ना डोक्यात, तेव्हा गडबड होते कामात. बरोबर. त्यासाठीच गरजेचे आहे हे त्राटक. मग हे पिवळं कापड का बांधले डोक्याला? ते माझं गुरुबळ वाढण्यासाठी. आणि ही अंगठी, माझा राहू काळ सुरू आहे की नाही, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी. पण याचा खरंच काही फरक पडतो का? फरक पडतो. अगं, ज्या मोठ्या लोकांना तू वृत्तपत्रात टीव्हीवर बघतेस, वाचतेस, ऐकतेस, ते सगळी लोक माझ्या गुरुजींची भक्त आहेत. माझ्या गुरुजींनी त्यांना मार्ग दाखवला, त्यांचं ज्ञानार्जन केलं, म्हणून या जगात आज ते या पदावर आहेत. तसंच त्यांनी मला देखील गुरुमंत्र दिला. 5 अंगठ्या घालायला सांगितल्या. ते माझ्याकडे पैसेच नाही आहेत ना, त्यामुळे मग एकच घातलीये. अरे मग तू काहीतरी काम कर ना, त्यातून जे पैसे येतील ना त्याच्या अंगठ्या कर. गुरुजींनी मला सांगितलंय की इथून पुढे 3 वर्ष कुठलंच काम हातात घ्यायचं नाही. मग तू घराचं भाडं कसं भरणार? बरोबर. मी या घरात फक्त आता काहीच दिवस आहे. गुरुजींनी मला सांगितलंय हे घर शापित आहे. काय? हो. आणि हे घर माझ्या ऍक्टिंग करिअर साठी देखील हानिकारक आहे. त्यामुळे मी इथे आता काहीच दिवसच आहेच. मग तू कुठे राहायला जाणार? गुरुजींनी मला 4 महिन्यांचा वनवास सांगितलाय. त्यानंतर मी गुरुजींच्या मठामध्येच सेवेकरी म्हणून रुजू होईल. अरे पण ते जंगलात प्राणी असतात ना, वाघ, सिंह वगैरे, त्यांनी तुला खाल्लं तर? खाल्लं तर? अगं, आदिवासी लोक पण तिकडेच राहतात की नाही, त्यांना काही होतं नाही ना. आणि निसर्गाचं मातृत्वाबद्दल तुला काय सांगू, ते आपल्याला इजा पोहोचवेल नाही की नाही. ते बरोबर आहे, पण तुझ्या गुरुजींना सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत का? आमच्या गुरुजींकडे असा एकही प्रश्न नाही त्याचं उत्तर आमच्या गुरुजींकडे नाही. मला पण ना काही प्रश्न होते, मी तुला चिठ्ठीवर लिहून देऊ का? तू त्यांना दे. आमचे गुरुजी काय किराणा दुकानदार आहेत की त्यांना तू चिठ्ठी लिहून देशील आणि ते तुला माल देतील? नाही की नाही. प्रश्नांचं निरसन, शंकेचं निरसन हे होण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. मग कधी जायचं भेटायला आपण? गुरुजी, तुमची भक्त तुमची वाट बघतीये. मला सांगा, मी हिला कधी घेऊन? पुढचा मुहूर्त त्याच्यात? अच्छा, तो नाही. उद्या जाऊयात आपण उद्या. नमस्कार कर. असा नाही, असा हात कर, असा नमस्कार कर. जा, ध्यान साधना करायची मला. करतो. त्राटकाय त्राटकेषु त्राटकाभ्याम त्राटकती. त्रिकाल त्रिकाल त्रिकाल.
त्रिकाल त्रिकाल द्या फोन वाजतोय तुझा. त्रिकाल 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 काही अडचण आहे का? या घरात माझे थोडेच दिवस उरले आहेत. मला त्रास नका देऊ. त्रिकाल त्रिकाल. कोण आहे? आता कास्टिंग डिरेक्टर अल्पेश का कोण, 13 मिस कॉल दिले त्यांना मागासपासून. हे आद्या मूर्खा, एरवी त्याच्या पाया पडत असतोस की काम मिळावं म्हणून. मी आता छोटे रोल्स करणार नाहीये. आणि समजा मोठाच रोल असेल तर 3 वर्षांनी स्वीकारेल. दवल्या, खरंच तू म्हणतोय तसा हा डोक्यानं पांगळा आहे. हे बघ परत आला फोन. अरे त्याला फोन उचलून सांग तरी निदान. का मी सांगू? हो बोलतोय. का नाही उचलला म्हणजे? ध्यानस्थ होतो मी. नाही करणार. छोटे रोल्स इथून पुढे मी नाही करणार. मोठा रोल असेल तर 3 वर्षांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. अरे आद्या, अरे बिघडलाय का तू? असं का वागतोयस? नादान आहेत बालके. गुरुजी माफ करा यांना. त्रिकाल त्रिकाल त्रिकाल. त्रिकाले गुरुजी हेच आहेत का? हो, त्रिकाले हेच ते. सेम इंग्लिश. याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. हा अजून थोडे दिवस या बाबाकडे गेला ना तर पूर्ण वेडा होऊन जायला. आणि आज तर छायाला घेऊन गेला म्हणजे हाईटच. छायाला पण घेऊन गेला तो. हा, डॉक्टर चल, त्या बाबाला पण फुकळू आणि त्या आद्याला पण फुकळून काढू. अरे ते आधीच येडं झालंय त्या बाबाच्या बाई. या छायाला पण येडं करेल ती. दौलत थांब, ती तिच्या मनाने गेली आदित्य बरोबर त्या गुरुजींकडे. म्हणजे तुला माहित होतं? माहिती असतं तर जाऊ दिलं असतं का मी तिला? सकाळी लवकर गेलेत ते. फोन केला होता छायाला तर म्हणाली माझे काही प्रश्न आहेत जे मला विचारायचे आहेत गुरुजींना. तर काय करणार मी? अगं पण असंच तर गेलं नसतील ना, कोणाच्या तरी नादाला लागून. आता बघतेस ना, डोक्याला पिवळं कापड, हातात अंगठी, ध्यान करताना भस्म. मला तर वाटते हाच बाबा बनणार आहे. सगळी लक्षणं तर अशीच दिसतात त्याची. अरे ते अंगठी वगैरे ठीक आहे रे, म्हणजे बरीच लोक करतात की त्या अंगठ्या करून घेतात ग्रहांसाठी, पण ह्याचं जरा आतीच होतं. अगं मी काल आले ऑफिसवरून आणि तो सगळं ना सामान आवरत होता त्याचा, म्हणजे गोळा करत होता. म्हणाले काय रे काय चाललंय? तो मला म्हणाला की आता मी इथे जास्ती दिवस नाहीये. म्हणलं काय? घर सोडून जाणार आहे की काय तो? राहणार कुठं आणि खाणार काय मग? अरे ते गुरुजींच्या मठात जाणार आहे म्हणाला राहील. हे काय झालं? तो गुरुजी ना खरंच मूर्ख आहे. म्हणजे काय करत होतो माहितीये, मधूनच हसायचा, मधूनच नाचायला लागायचा. तिथे ना एका लहान मुलाला घेऊन आले होते, तो सारखं रडायचा म्हणून. तर या गुरुजींनी त्यालाच कानाखाली मारली. तो अजूनच रडायला लागला. आणि वरतून काय म्हटलं माहितीये का, की हे जे रडणं आहे ना हे शेवटचं, ह्याच्या पुढे रडणं कायमचं बंद होईल. अशी मोठी लोक वगैरे आली ना त्यांना सोन्याच्या अंगठ्या, चेन वगैरे द्यायचा, आणि गरीब लोक आली की अंगारा देऊन पाठवायचं. बापरे. पण तू का अशी पळत आलीस?
आणि आद्या कुठे आहे? तुला काय केलं का त्या बाबानं? अरे मला काही नाही केलं, म्हणजे आम्ही तिथे पोहोचलोच नाही ना. रांगेत उभं होतो ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडल्या. तरी मी आदित्यला सांगत होते की नको ह्याच्याकडे जायला, आपण जाऊ माघारी घरी, पण त्यांनी काही ऐकलंच नाही. तोपर्यंत ना तिथे 15-20 पोलीस आले. त्यांनी डायरेक्ट धाड टाकली तिथे आणि त्या गुरुजींना पण अटक केलं. मग परत ते जे लाईनीत लोक थांबले होते ना त्यांना थांबवून ठेवत होते आणि आदित्य काही येत नव्हता. मग मी निघून आले आणि डायरेक्ट घर गाठलं. शाबास. या आद्याला फटके दिले पाहिजे होते. नाहीच तर काय. पण त्याला अटक का केलं? हे यार धावल्या. कारण माझ्यासारखे बरेच लोक होते अजून जे फसले त्या बाबामुळे. आला या त्रिकाले गुरुजींचा परम भक्त आला. घ्या आशीर्वाद घ्या. यार सध्या मला काय खरं ते कळलंय आता. काय कळलंय तुला? अरे तो बाबा ना, तो बायकांना काहीतरी अंगारा द्यायचा आणि त्यांचा छळ करायचा. मी तर आधीच म्हंटलो. तुला दिलं ना का अंधारात त्याने? असं का करेल यार? पण तुला माहिती आहे का त्याच्यावर इतक्या केसेस होत्या ना, लुबाडीच्या, फसवेगिरीच्या. एवढ्या लोकांना लुबाडलंय त्याने, पैसे, जमिनी, दागिने सगळं लुटलं रे लोकांचं, म्हणून त्याला मग अटक केली. आणि या सगळ्याचा साक्षात्कार तुम्हाला कसा झाला? आम्ही सगळे तिकडे उभे होतो आणि पोलीस आले. पोलिसांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न देखील केला. पण मग आम्हाला सगळ्यांना काय वाटलं, तर बाबांबद्दल असं कोण वाईट बोलू शकतं ना. पण मग पोलिसांनी आम्हाला पुरावे दाखवले तेव्हा खरं कळलं की हा बाबा कोण आहे, कसा आहे. यार माझ्यावर तर आभाळच कोसळलं होतं. तेव्हा मला अचानक आठवलं की आपण छाया आपल्या सोबत होती, ती कुठे गेली? तिला फोन लावते, फोन उचलायला त्याने. फोन कुठे होता तुझा? आता मी तुला चल म्हंटल, तू आलास का? मग मी आले निघून एकटीच. मग तिला शोधत शोधत म्हणलं बघूयात कुठे गेली, काय गेली, तर घरी आली का बघूयात, म्हणून मी इकडे पळत आलो. आता पुढं काय करायचं ठरवलंय? त्या अल्पेशचा फोन येत होता, त्याला पण टाळलं यानं. आता काम देणार आहे का तो परत? यार अल्पेश तर सोड, मी सगळ्यांना हेच सांगितलं की पुढचे 3 वर्ष मी आता काम नाही करू शकणार. आता काय करू यार मी? आता पुढचे 3 वर्ष घरीच बसून राहा. नाहीतर काय. अल्पेशचा फोन आलाय. अरे उचल ना मग. हॅलो, हा सर. अरे काम नाही करायचं तर करू नकोस रे, पण कामाचं पेमेंट तरी घे. हॅलो अल्पेश सर, मी डॉक्टर सिद्धार्थ बोलतोय. आपण ते ऑडिशनच्या वेळी भेटलेलो, आदित्यचा मित्र. सिद्धार्थ, आदित्य कसं गेलंय? आहे की इथंच. अरे काय सुरू आहे मग त्याचं? 2 दिवस झाले, 3 वर्ष काम नाही करणार म्हणतोय. त्याच्यासाठी माझ्याकडे 3 महिन्यांचा ट्रॅक होता. करेल म्हणून सांग. करेल की मग तो. अरे तू म्हणून काय उपयोग मग? तो कसलं तरी ध्यान नामस्मरणाच्या नादाला लागला. सर, हा हॅलो सर. सर ते काय झालं, मी तिकडे 2च आठवड्यांसाठी जाणार होतो आणि मग ते गुरुजी, सर ते गुरुजी शेजारी होते ना माझ्या, म्हणून मी नाही बोलू शकलो ना. तुम्हाला तर माहितीच आहे माझं ऍक्टिंगवर किती प्रेम आहे ते. आता काय झालं? आता ध्यान वगैरे सोडली की काय? बरं ठीक आहे, भेट मला येऊन, पेमेंट करतो तुझं मागच्या कामात. हा सर. आणि ते ठीक आहे आद्या, एक काम कर, आता इथून पुढे लोकांना ना तू हेच कारण सांग. हा म्हणजे कसं तुला लवकर कामं मिळतील. सगळ्यांना मला हेच सांगावं लागणार हा. आहे, नाही तरच मला कामं मिळतील ना. गुरुजी, आणि ते सगळे ऑर्नामेंट्स आहेत ना, काढून ठेव. इरिटेट होत आहे मला. आणि या फोटोंचं पण विसर्जन करा. धरा. ठीक.
चौकाल 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 चौकालेश्वर बाबा चौकाल चौकाल चौकाल